नमस्कार, आमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत काजू करी। यासाठी लागणारं साहित्य हे मोठे 2 कांदे, हा मोठा 1 टोमॅटो, तेल, हे पेस्टसाठी काजू घेतलेले आहेत, हा लसूण, आलं, गरम मसाला, लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि घाटी मसाला, जिरं, मोहरी, हे तुपात तळून घेतलेले काजू आहेत आणि हे दुधात सुहाना काजू करी मसाला हा 2 चमचे आम्ही टाकून ठेवलाय। तर गॅस चालू केलाय, आपण मसाला भाजण्यासाठी तेल टाकतोय। तेल गरम झालं की आपण जिरं मोहरी फोडणीला टाकूया। दोन चमचे जिरं, गरम मसाला, लसूण आलं टाकू का? लसूण, आलं, हे लालसर होईपर्यंत भाजायचं आहे। आता आपण कांदा आणि टोमॅटो भाजून घेऊया। आता असा आपला कांदा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे। असा कांदा थोडा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो थोडा नरम होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि नंतर याची ग्रेव्ही बनवायची आहे। आता हे भाजून झालेलं आहे। आपण 2 मिनिटासाठी हे थंड करायचं आहे आणि नंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आपण काजू कढीच्या फोडणीसाठी आपण आता तेल टाकून घेऊया। 1 पळी तेल टाकलेलं आहे। आता आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण मसाला टाकून घेऊया। हा लाल तिखट मसाला आहे, हा गरम मसाला आहे 1 चमचा, हा घाटी मसाला, छोटे 5 चमचे टाकलेला आहे। तर थोडी धना पावडर टाकूया। मग अशी मसाल्यात धना पावडर आपल्याला दाखवलेली नाही, तर ही धना पावडर 2 चमचे टाकते छोटे।
आता आपण हे मसाले भाजलेली ग्रेव्ही टाकून घेऊया. आता हे आपण 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपण थोडं झाकून ठेवूया. मसाला असा भाजलेला आहे. कच्च्या काजूची पेस्ट बनवलेली ते आपण टाकून घेऊया. हे सुद्धा आपण 2 मिनिटासाठी झाकून ठेवूया. आता आपलं हे असं 2 मिनिटासाठी झाकलेलं हे भाजून झालेलं आहे. आता आपण काजू करी मसाला हा दुधात मिक्स करून भिजवलेला आहे ते आपण टाकायचं आहे. आता बघा हे कसं मस्तपैकी भाजून झालेलं आहे. मसाल्याला तेल चांगलं सुटले, मसाला मस्तपैकी भाजलेला आहे. तर आपण थोडंसं मिक्सरचं भांडं खवळून पाणी ओतून घ्यायचं आहे. तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं तुम्ही पाणी ओतू शकता. ग्रेव्ही किती पातळ जाड पाहिजे, जाडसर ठेवायची असेल तर थोडं पाणी कमी ओतायचं. चवीनुसार मीठ टाकूया. तुम्हाला जशी हवी तशी ग्रेव्ही, तुम्ही जाडसर पाहिजे असेल तर पाणी थोडं कमी ओतायचं, थोडी पातळ हवी असेल तर थोडं पाणी जास्त ओतायचं. पातळ हवी असेल तरीने आपली काजू करी तयार आहे. आता आपण काजू टाकून घ्यायचे आहेत. 2 मिनटं काजू टाकून 2 मिनटं झाल्यानंतर आपण कोथिंबीर टाकायचे. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया. अशा पद्धतीने आपली काजू कढी खाण्यासाठी तयार आहे. तरी आपण करून पहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा काजू करी कशी झाली. थँक्यू, धन्यवाद.